आणि आता आपण थेट जाणार आहोत पुण्यात, जिथे माझे सहकारी माझ्यासोबत जोडले गेले आहे। नमस्कार मंडळी, मी निलेश नातू तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। जय महाराष्ट्र आणि जय गणेश या आनंद सोहळ्याची आज सांगता होतीये। सर्व मंडळ सज्ज झालेली आहेत। पूर्ण मिरवणूक आम्ही तुमच्याकरता लाईव्ह घेऊन येणार आहोत दिवसभर का उद्या पहाटपर्यंत तुम्हाला या सगळ्या मिरवणुका पाहायच्यात। त्यावेळेस कुठेही जाऊ नका, अगदी घरी बसून जय महाराष्ट्रवरती याचा आनंद तुम्ही घेऊ शकता। माझ्याबरोबर आहेत राहुल सोलापूरकर, पक्के पुणेकर आणि एक त्यांचा इतिहासावरती अभ्यास देखील खूप आहे। राहुल, आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार राहुल, आपल्याशी आज गप्पा मारायच्या तुमच्याशी। आज गणपती विषयावरती खूप सारा बोलायचं, तुमचा अभ्यास खूप आहे मला चांगला माहिती आहे। त्यावर्षी त्याच्याविषयी आपण खूप बोलायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजची ही जी मिरवणूक आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत। 9:30 वाजता बरोबर आज मिरवणूक सुरू होणार असं सांगितलं गेलेलं आहे प्रशासनाकडनं आणि तशी तयारी देखील पूर्ण झालेली आहे। मंडळं जी आहेत लक्ष्मी रोडच्या सुरुवातीला, ज्याला बेलबाग चौक म्हणून म्हटलं जातं, तिथे यायला सुरुवात झालेली आहे। मग ते ग्रामदैवत कसबा गणपती असो किंवा ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी असो, यांच्यापासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। ग्रामदैवत श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळ यंदा जी सुरुवात करणार आहे ती बरोबर 9:30 वाजता आरती करून तिथनं प्रस्थान होणार आहे। त्याच्यानंतर बेलबाग चौकातून मिरवणूक मार्गस्थ होईल आणि मिरवणुकीच्या अग्रभागी प्रमोद गायकवाड यांचं सनई वादन असणार आहे आणि देवळणकर बंधूंचं चौघडा वादन देखील या गणपती समोर असणार आहे। त्यानंतर नेहमी प्रथेप्रमाणे प्रभात बँड देखील असणार आहे। मग असतील ती ढोलताशा पथकं, 2 ते 3 ढोलताशा पथकं आपण दरवर्षी या गणपतीच्या समोर ग्रामदेवता कसबा गणपतीच्या समोर पाहत आलेलोच आहोत। तर जाऊया राहुल सोलापूर यांच्याकडे। राहुल, काय वाटते तुम्हाला? यावर्षी सांगितले 9:30 वाजता मिरवणूक सुरू होणार आहे, बरोबर तशी होईल असं वाटतंय? प्रार्थना करतो। अधि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। बरोबर 9:30 वाजता विसर्जन सोहळा सुरू होईल हे निश्चित। यावेळेला एक मोठी अडचण अशी आहे, बहुतेकांना माहिती आहे की उद्या सगळ्यात मोठं चंद्रग्रहण आहे आणि ग्रहण असल्यामुळे ग्रहणाच्या काळात मूर्ती विसर्जित होऊ नये असा प्रयत्न मंडळांनी करावा असं आवाहन सर्वच नेत्यांनी धार्मिक लोकांनी केलेलं आहे। त्यामुळे वेळेत मिरवणूक सुरू होईल असं निश्चितपणे वाटतं। जे मानाचे गणपती आहेत तेही वेळेत या मिरवणुकीमध्ये सहभागी होतील आणि सर्वच मंडळं शिस्तीत पण वेळेत विसर्जन मिरवणूक सोहळा अत्यंत उत्तमरित्या पार पडतील असं मनापासून मला स्वतःला वाटतं। गेली अनेक वर्ष या सोहळ्याचा भाग असल्यामुळे ही मिरवणूक वेगवेगळ्या काळांमधनं कशी गेली तेही मी पाहिलेलं आहे। म्हणजे पूर्वी रात्रभर चालायची, पण हल्ली ध्वनी हा विषय नवीन नियम आल्यानंतर बदलला गेला। त्यामुळे रात्री 10 नंतर वादनं होत नाहीत, रात्री 10 नंतर DJ सुद्धा लावता येत नाही, शांततेत मिरवणूक न्यावी लागते। मग काही मंडळांचा आक्षेप असतो की नाही बाबा, आम्ही एवढी तयारी सोहळ्याची केली तर आम्हाला का गरज नाही करत, असून देत नाही तुम्ही परवानगी। पण आता यामध्ये बदल व्हायला लागलेले आहेत। काही परवानग्या 12 पर्यंत लांबवलेल्या आहेत, सकाळी पुन्हा पहाटे 5 नंतर सुरुवात होते। पण माझं वैयक्तिक मत असं आहे की उद्याचं ग्रहण गृहीत धरता सर्वच गणेश भक्त, सर्वच मंडळं, त्यांचे अध्यक्ष आणि इतर सर्वच प्रमुख लोक हा निश्चित विचार करतील की बाप्पाचं विसर्जन हे ग्रहणाच्या आत व्हावं, त्यामुळे वेळेत मिरवणूक होईल असं माझं मत आहे। अगदी खरं आहे। ही मिरवणूक वेळेत सुरू होणार आणि वेळेत संपणार यावरती सर्व प्रशासनाचं लक्ष असणार आहे आणि खूप सारा उहापोह झालं होती, खूप सव्य अपसव्य झाली देखील होती ती मिरवणुकीच्या अगोदर। म्हणजे मी तर म्हणेन गणपती बसायच्या अगोदरपासनं याची चर्चा खूप सारी रंगली होती। पण सर्व गोष्टींना तसं पुण्यामध्ये माहिती आहे, पुन्हा तिथे काय होणं तसंच काहीसं घडलं। सगळ्यांना पूर्ण विराम दिला गेला, ठरवलं गेलं की आपण इतके वाजता निघणार आहोत। त्याच्यानंतर एक पूर्ण शेड्यूल बनवलं गेलं, जे की खूप महत्त्वाचं आहे। त्यामध्ये प्रशासनाचा मोठा हातभार होता। त्याचप्रमाणे पुण्याचे अष्टविनायक, ज्याला आम्ही पुण्याचे अष्टविनायक म्हणतो, सकाळचे 5 संध्याकाळचे 3 असं धरून एक पुण्याचं अष्टविनायक म्हणून एक नवीन प्रस्थ तयार झालेला आहे। प्रस्थ जेव्हा असतं त्यावेळेस ते मोठंच असतं आणि त्याचा डोलाराही खूप मोठा असतो, तो त्याप्रमाणे सांभाळून घ्यावा लागतो। त्याचा प्रयत्न सुरू असणार आहे आणि ठरल्याप्रमाणे 9:30 वाजता आरती होणार, मिरवणूक सुरू होणार। मग पुढे आम्ही तुमच्यासोबत असणारच आहोत। बघूया कशा कशा पद्धतीने ही मिरवणूक
पुढे सरकत जाणार आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, पहिला गणपती आपण पाहणार होतो मानाचा, पुण्यातला पहिला ग्रामदेवता श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळ. अतिशय शिस्तप्रिय असं हे मंडळ आहे. श्रीकांत शेटे त्याचे अध्यक्ष आहेत. ते स्वतः याच्यामध्ये अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष असतं त्यांचं बारीक. मग ती मिरवणूक येणारी असो, आगमनाची असो किंवा प्रस्थानाची असो किंवा 10 दिवसाचा हा सोहळा असो, खरंच त्यांच्याकरता सोहळा असतो. फक्त या मंडळाकरता नाही, पुण्यात जेवढी मंडळ आहेत त्यांच्याकरता हा एक सोहळा आहे. हा दैदिप्यमान सोहळा आज संपणार आहे. त्यामुळे हा सोहळा संपताना तुम्हाला काहींच्या डोळ्यात अश्रू देखील दिसतील, पण ते म्हणतात ना, आनंदाश्रू असतील की पुढच्या वर्षी यायची आस असेल त्यांना, पुढच्या वर्षी बाप्पाचं पुन्हा दर्शन मिळणार, याकरता कदाचित त्यांचे डोळे पाणावले जातील. राहुल, काय वाटतंय, ही भावना कशी असते? अगदी खरं सांगू का, माझ्या लहानपणापासून मी पाहिलं, कारण मी अगदी मध्य पुण्यात वाढलेलो आहे जन्मापासनं. जेव्हा आदल्या दिवशी मिरवणुकीची तयारी झाली आणि मंडळं त्या मूर्तींना पूजा झाली की रात्री बसवायची रथावर आणि रथ रांगेसाठी म्हणून शिवाजी रस्त्याच्या दिशेने निघायचे ना, तेव्हाच आम्हाला रडू यायचं की अरे बाप्पा चालले, आता काय करायचं. आणि आजही तीच भावना आहे असं माझं मत आहे. त्याचं कारण तो विघ्नहर्ता तर आहेच, पण पुणेकरांसाठी गणपती हे इतकं लाडाचं दैवत आहे. आणि त्याचं कारण आहे, आत्ता निलेशनी जसं नाव घेतलं तसा विषय आहे की 1636ला इथे सापडलेल्या तांदळाची पहिली शहाजीराजांनी जी स्थापना केली, जे आमचं ग्रामदैवत आहे कसबा गणपती आणि ग्रामदेवता तांबडी दोगेश्वरी, यांचा इतिहास आणि सगळाच एकूण पुढं सर्व मंडळांचा इतिहास. आणि स्वातंत्र्यपूर्व काळात जशी शिवजयंती, तसाच लोकांना, बहुजनांना, सर्वांना एकत्र करण्यासाठीचा मोठा सोहळा म्हणून याच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे बहुतेक सर्वच लोकांसाठी गणपतीचा विसर्जन सोहळा हा जसा आनंददायी आहे, तसाच एक मनाला चटका लावणार आहे की अरे बघता बघता बाप्पा आले, आपल्याकडे राहिले आणि गेले बुवा. हा भाग फार महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. अगदी खरं आहे. जसं म्हटलं जातं, बघता बघता की आत्ता आलेत आणि आत्ता निघाले देखील. पण तसं पाहायला गेलं तर यंदाच्या वर्षी 11 दिवस गणपती होते बरं का. 1, 2 नाही, 10 नाही, 11 दिवस. एक दिवस जास्तच होता, पण तो सुद्धा ह्या काळामध्ये एक दिवस काय, एक आठवडा देखील कमीच वाटतो. कारण सुरुवात ज्यावेळेस होते, 27 तारखेपासून सुरुवात झाली होती या सोहळ्याला आणि आज 6 तारीख याची सांगता होतीये. पण 27 तारीख जेव्हा सुरुवात झाली ती आदल्या महिन्याच्या 27 तारखेपासून सगळी तयारी चालू होती. मग ते मांडवाची जागा ठरवणं असो, डेकोरेशन ठरवणं असो किंवा मिरवणुकीच्या बद्दलची चर्चा असो, या सगळ्या गोष्टींना पुणेकर अगदी मनापासून दाद देतात आणि स्वतः उत्स्फूर्तपणे त्यांचा सहभाग देखील असतो. मग त्यात तो IT इंजिनियर असो किंवा एखादा मेडिकलचा ऑफिसर असो किंवा ही शाळेत कॉलेजमध्ये जाणारी मुलं असो, सगळेजण एकत्र येऊन कायमच त्यांचा सहभाग असतो. राहुल, तुमचा काय अनुभव आहे एखाद्या मंडळाबद्दल? ज्यावेळेस तुम्ही गेला, तुम्ही स्वतःही मला वाटतं स्टेज बांधले, लाईट वरती जाऊन चढून लावलेले आहेत, डेकोरेशनवरती खूप सारा उहापोह केलाय. पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्याला काही एक विधायक स्वरूप प्राप्त व्हावं असा विषय शाळेपासून आमच्या डोक्यात असायचा, कारण आमचे शिक्षक आम्हाला सगळं शिकवायचे. मला आठवतं 1980 साली, कारण तोपर्यंत पुण्यातला जो गणेशोत्सव होता, मंडळं कमी होती संख्येने, पण तिथे मूर्ती उभ्या केलेल्या असायच्या आणि त्या मूर्तींच्या खाली पुठ्ठ्यावरती लिहिलेलं असायचं किंवा समजा काय द्रोणाचार्यांचा दृश्य असेल तर हे द्रोणाचार्य, हा अर्जुन, हा दुर्योधन, आणि मग तो पोपट आणि मग तो डोळा दाखवतायत अर्जुनाला वगैरे. आणि बाजूला त्यावेळेला इथेच आपण आत्ता आहोत त्या भागामध्येच बेडेकर पेंटर म्हणून होते, त्यांच्याकडनं मोठ्या गोल पुठ्ठ्यांवर निळ्या किंवा लाल अक्षरामध्ये ती कथा लिहिलेली असायची आणि मग लोक येऊन ती कथा वाचायचे आणि मूर्त्या बघायचे आणि गणपतीला नमस्कार करून अरे वा चांगला देखावा केलाय, छान झाड उभं केलंय, पोपट आहे हे, असं म्हणायचे. माझ्या डोक्यात असं आलं की अरे आपण चित्रपट बघतोय, चित्रपटात कसं दोन्ही समोरनं येतं, ध्वनी पण येतो आणि समोर दृश्य असतं, असं काही इथं करता येईल का. म्हणून मी आमच्या शनिवार पेठेतल्या एका मंडळासाठी त्यावेळेला जुने कॅसेटचे रेकॉर्डर यायचे, पियानोची बटणं असल्यासारखे तिरपं झाड उकडायचं, तर घरातच आम्ही मायक्रोफोन वगैरे त्या बुधवार पेठेतल्या इलेक्ट्रॉनिक याच्यातनं आणले आणि एक शंकर पार्वती लाकूड तोड्याची कथा होती, ती कथा रेकॉर्ड केली आणि म्हणलं ही आपण माईकवरनं ऐकू. आणि हे 80 साली केलेलं दृश्य, त्याच्यात इतका बदल झाला, कारण का लोक धावायला लागली की अरे वाचावं लागत नाही, कथा ऐकू येते आणि समोर दिसतं आपल्याला.
हा पहिला सुरुवातीचा प्रयत्न होता माझा, पण तिथनं पार जिवंत नाट्यापर्यंत आणि अगदी आत्ता आधुनिक मँड्रिक्स तंत्रज्ञानपर्यंत सगळं आता गणपतीमध्ये लोक वापरायला लागलेत आणि या सगळ्याचा एक साक्षीदार म्हणून मी काम केलंय. माझ्या मते 25 वर्षात मी महाराष्ट्रभर जवळजवळ 10,000 मंडळांचं त्या काळामध्ये देखाव्यांचं काम केलं आणि 2005 नंतर मी स्थिरावलो की आता लोक करायला लागले आहेत, आता खूप मोठ्या प्रमाणावर होतंय, त्यामुळे आता हे केलं नाही तरी चालेल. पण जो विधायक हेतू लोकमान्य टिळकांनी पहिला अग्रलेख पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होताना लिहिला आणि असं म्हणलं होतं की हा लोकोत्सव व्हावा, बहुजनांपर्यंत सगळ्यांपर्यंत या गणेशाची स्थापना करण्याचं महत्त्व पटावं आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये, कारण स्वातंत्र्यपूर्व काळातला भाग आहे, त्यामुळे एकत्र येऊन सगळ्यांनी लढा उभा करण्यासाठी हा उत्सव प्रेरणादायी ठरावा असं जे त्यांनी म्हणलं होतं. तर तो हेतू आपला स्वराज्य मिळाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यावर साध्य झाला होता. मग या गणेशोत्सवाला विधायक स्वरूप कसं देता येईल, समाजातले प्रश्न कसे मांडता येतील, असे जेव्हा विषय माझ्या डोक्यात यायला लागले तेव्हा ते विषय घेऊन स्वातंत्र्यवीरांच्या कथा कधी मांडून, कधी सामाजिक प्रश्न निर्माण करून, कधी छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत नाट्यातून उभा करून, कारगिलच्या वेळेला कारगिलसारखा देखावा आणि जिवंत नाट्य उभं करून, असा वेगवेगळ्या प्रकारे आम्ही लोकांच्या समोर नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आजचा हा एवढा मोठा प्रचंड सोहळा पुण्याचा उभा राहिला आहे. आज आता जगभर सगळं पोचलंय. ढोल ताशा पथकं आणि पुण्याचा जो संबंध आहे, माझ्या माहितीनुसार याची सुरुवात ज्ञानप्रबोधिनी शाळेमधनं झाली. आप्पा पेंडसे असताना पहिलं पथक त्यांनी ज्ञानप्रबोधिनीचं उभं केलं होतं आणि त्यावेळेला ते वैशिष्ट्य होतं. बाकी सगळ्या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेले ढोल ताशा पथकं वगैरे असायची, पण गुलाबी झब्बा, पांढरी सुरुवार, पांढरी गांधी टोपी, अशा पद्धतीने ते सगळं पथक, आणि ते पहिलं पथक होतं की जे दिसायचं की भगवा झेंडा हातात घेऊन, ढोल ताशा घेऊन लेझिम मुली त्याच्याबरोबर खेळतायत असं रस्त्याने जायचं. आज विचार आपण या पथकाविषयी देखील गप्पा मारणार आहोत. थोडं मला इथेच मध्ये थांबावं लागतंय, कारण आता आपल्याला जायचं आहे पुणा गाडगे अँड सन्स यांचे डिरेक्टर अमित मोडक आपल्याशी त्यांनी चर्चा केली होती. बघूया अमित मोडकांचं काय म्हणणं आहे या पूर्ण गणेशोत्सवाबाबत.